गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। राज्याचा त्या ठिकाणी या जिल्ह्याचा पालकमंत्री गणपती मंडळाला आरतीला फिरवत असतो साहेब, गल्ली गल्ली बोळाबोळाने त्या ठिकाणी या जिल्ह्याने प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक शहरात, प्रत्येक त्या ठिकाणी नगरपालिकेला बघितलंय, येऊन त्या ठिकाणी चौकात त्या ठिकाणी सांगत होता, माझ्या पत्नीला प्रश्न विचारत होता, मला विचारत होता की बालकेजी तुम्ही निवडून आल्यानंतर निधी कुठून आणणार आहे? तुम्ही निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी निधीला माझ्याकडे यावं लागणार आहे। पण मी त्यांना ठामपणे त्यावेळी सांगितलं होतं, भारत नाना भालकेंच्या तालमीत तयार झालेलं होतं, आम्ही त्या ठिकाणी कार्यकर्ते आहे, निधी कुठून आणणार आहे? अरे निधी देणारा हा माणूस आहे, तर बघ येऊन असे एकेरी भाषेत आपल्याला बोलतात। सन्माननीय भगीरथ भालके हे आदरणीय भालके नानांचा वारसा सांगतात। भालके नानांचा वारसा सांगत असताना भगीरथजींनी भालके नानांचे जयकुमार गोरेचे संबंध कदाचित विसरले असतील। ते भालके नानांना जेव्हा पाण्याचा प्रश्न सोडवायचा होता, भालके नाना 2 महिने जेव्हा मुक्काम करून मुंबईमध्ये थांबले होते, तेव्हा याच जयकुमार गोरेनं भालके नानांच्या मदतीला, राज्यपालाच्या भेटीला, मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, या सगळ्या व्यवस्थेमध्ये जयकुमार गोरे भालके नानांच्या पाठीशी ठामपणे उभा होता। आणि माझा मतदारसंघ नसतानाही त्यामुळं ज्याची त्याची संस्कृती आहे, कुणी आरतोय बोलावं, कुणी काय बोलावं, पण एक सांगतो की त्यांनी त्यांची संस्कृती दाखवलेली आहे आणि मला वाटतं भालके नानांना बिलकुल हे अपेक्षित नाही। त्यामुळं आणि पंढरपूर शहरात तर बिलकुल नाही। त्यामुळे ते काय म्हणतात त्याला अधिकचं महत्त्व नाही। निवडणूक असते, निवडणुकीच्या वेळी ज्या प्रचारामध्ये काही गोष्टी असतात, मी माझ्या पक्षाचं काम करेन, मी माझी भूमिका मांडेन। त्यामुळं आता माझ्या निधीची आवश्यकताच त्यांना राहिलेली नाही। त्यांच्याकडे निधी देणारे खूप मोठी माणसं आता मिळालेली आहेत, त्यामुळे त्यांना खूप मोठ्या शुभेच्छा आहेत। राजकीय पोटपणा आहे का नाही त्याचं अनालिसिस पत्रकारांनी केलं पाहिजे। आणि ज्या स्टेजवर ज्या पद्धतीची भाषा वापरली जाते, आता मी जर सांगितलं मला ते किती वेळा भेटले, मला येऊन काय म्हटले, माझ्या का मागे लागले होते, याच्या संदर्भात वेळ आलं तर मी सांगेन। आता मी राजकारणातल्या काही गोष्टी असतात त्या कधी सार्वजनिक करायच्या नसतात, नाही ते कुठं भेटले, मला काय विनंती करत होते, हे सगळं मला सांगता येईल, पण आता त्या विषयावर सांगणार नाही। आणि त्यांचा प्रवेश तिकडे का झाला हे मी सांगेन, पण आज तो विषय नाही। मी सांगतो की मी राजकारणातल्या आचारसंहिता पाळणारा मी एक कार्यकर्ता आहे, त्यामुळे मी माझ्या आचारसंहिता पाळेन। ज्या दिवशी माझ्या डोक्यावर न जाईल त्या दिवशी सगळंच सांगेन। नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकात प्रचार सभा दरम्यान पालकमंत्री जयकुमार गोरे हे निधी कुठून आणणार असा सवाल विरोधकांना वारंवार विचारताना दिसून येत होते। पंढरपूर नगरपालिकेच्या प्रचारावेळी देखील सांगा भालकेताई निधी कुठून आणणार असा सवाल पालकमंत्री गोरे हे करताना दिसून आले होते। त्यांच्या या सवालाला भगीरथ भालके यांनी 12 एप्रिल रोजी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ते उत्तर दिल्याचं दिसून आलं। मात्र शिवसेना प्रवेशाच्या कार्यक्रमात भगीरथ भालके यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली होती। त्याला पालकमंत्री गोरे यांनी काल सोलापुरात उत्तर देताना इशारे दिले आहेत। ते मला भेटून काय विनंती करत होते, त्यांचा शिवसेना प्रवेश का झाला हे सांगू शकतो, पण ती आज वेळ नाही। मात्र डोक्यावरून ज्या दिवशी सगळं जाईल त्या दिवशी सगळंच सांगेन, असंही जयकुमार गोरे यांनी म्हटलंय। पुढील काळात भाजपचे जयकुमार गोरे आणि शिवसेनेचे भगीरथ भालके यांच्यात टोकाचा राजकीय संघर्ष दिसून येईल अशी चर्चा यामुळे होऊ लागली आहे।